कोणतेही थर फक्त लावायचे म्हणून लावू नका, तर ते चढून उतरतील कसे याच्याकडे लक्ष द्या. आठ थराचे 9 थर करून या संपूर्ण तुमचा जो कल्याण डोंबिवली अंबरनाथ जो परिसर आहे त्याच्यामध्ये तुम्ही 9 थर लावून एक मसोबा गोविंदा पथक आपला फेवरेट आहे, पण आपल्याला आवडणारा दुसरा पथक आहे जय जवान गोविंदा पथक. गाईज कमानी आपली यावर्षीची जय मसोबा गोविंद पथक मानेरे गाव कल्याण पूर्व. असं जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ बघल्याच असतील. चालू आता सजावट बऱ्यापैकी झालेली आहे. आपण जरा कामावरून लेट आलो. हा इथं बघा कसं काम लावायचं का कोणगाव बायपास भिवंडी काम या साईडला इथे दादा. आणि इथं डोंबिवलीची अंडी पहिली 8 थर आमचं यावर्षीचं पहिलं 8 थर. गेल्या वर्षीचं यो बैलू. आज दहीहंडी पण आपल्याला फोडाचे पहिला दिवस आज सरावाचा ना. मान्यवर येतीलच सगळं आपल्या मोठ्या आत असं 3 उभे बाबी तो उभा राहा. याच्या हाईटचं 3 राहतील. इथं अगरूच्या डबल नाही आहे बघा. पाऊस इथं मधी पावसाच्या बाई जरा चालू आहे. नाही तर हांडी बिंडी शावर बिवर लावल्याने रोहित भाईचं काम असेल. अंकुश दादा सर्वांच्या आठवणी सदैव स्वर्गवासी अंकुश दादा मात्रे कायम आठवणीत. दादाच्या बेसला असत दादा आणि जाम वर्षापासून आपल्या पथकासाठी त्यांनी कार्यरत होता अंकुश दादा. दादाची साथ आपल्या पाठीशी असेल ना. बेसला असतो आपला दादा आणि दादाच्या मागच आपण असतो. तुम्हाला व्हिडिओ मी कट करून दाखवील. अंकुश दादाचा आपल्या जय मसोबा गोविंदा पथकासाठी खूप मोठा असा योगदान होता. अंकुश दादा आपल्यामध्ये नसले तरी पण अंकुश दादाचा सदैव आपल्या जय मसोबा गोविंदाला साथ होता आणि राहणारच. ज्या वेळेस जय मसोबा गोविंदा पथकाचे 8 थर लागले त्यावेळेस दादाच्या मागे मी होतो. हा फोटोमध्ये तुम्ही बघालच. आणि जेव्हा पण दादा हे करायचं तेव्हा आम्हाला जल्लोष आणि जोश मनामध्ये यायचा ना. या वर्षी पण त्याच जोशामध्ये आणि दादाच्या नावाने आम्ही 8 थर लावू. जरी आपल्यामध्ये नसला तरी सदैव आपल्या आठवणीमध्ये राहणारच आहे अंकुश दादा. तर मिस करता आपल्या दादाला अंकुश दादाला. आणि दादाचा आशीर्वाद आपल्या सदैव जय मसोबा गोविंदा पथकाशी राहीलच. गाईज कमानी आपली यावर्षीची जय मसोबा गोविंद पथक मानेरे गाव कल्याण पूर्व. असं तर गाईज आता आलो परत सगळी सजावट झाली. अंडी बी लावली आपल्याला. अंडी पोराचे ना बँड आल्या मानेरे गावदेवी बाज बँड मानेरे. आता दही अंडीचा कार्यक्रम होईल. पूजा बिजा होईल. इथं सजवले सगळी बैल पोरं आल्या तरी अजून येतीलच. अजून गाणी नाही घेतला. आता गाणी घेतल्यावर लगेच येतील. बँड वाजवायला चालू झाल्यावर जाम भरी पाऊस होता थोडा त्यामुळं जरा बॅनर बिनर पडले पाऊस. तर सगळी पोळा झाल्या जमा. सजावट कशी केली मेहनत बाई. हे बाहेरची पण तुम्हाला समजेल कोण कोण आले. आपण स्क्रीन लावले इथं सजवले भाई. पावसाने साथ दिली बस झाला. आता बाकी काही नाही म्हणजे ज्या मेहनत घेतले पोराई. आपण पोरं आल्यान आता बरीच पोरं आल्यान. वरिष्ठ मंडळी बी आल्यान. सगळी हांडीची कार्यकर्ता आपली उपस्थित मंडळी. आता जरा सॉन्ग बी प्ले होणार. मामा बी येले ब्लॉग बनवतो मामा वाटतं. काहीच आता होणार. माजी सरपंच प्रसन्न शेठ गोविल आहेत. विद्यमान नगरसेवक कैलास शेठ जोशी आहेत. त्याचे आमचे नितीन शेठ गरीब उपस्थित आहेत. माणिकदादा जोशी आहेत. बालचंद भाऊ आहेत. आकाश महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि हनुमंत रायाचा आपण पूजन करून आजचा सराव शुभारंभ आपल्याला पाहायला मिळणारे आलेल्या सगळ्या ग्रामस्थांचं मनापासून आभार. आपण वेळात वेळ पण उपस्थित राहिलात त्याबद्दल. अतिशय सुखाने आणि समृद्धीने संपन्न हो ही गणपती चरणी आपण प्रार्थना करू. गणपती बाप्पा मंगलमूर्ती त्याला शेबान आहेत. त्यांचंही पूजन होतोय. बजरंग बलीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना पाहिजे. त्यांचंही पूजन होतोय. कारण लागू शकतो थोडेशा आपण दिवस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या वर्षी आपण पाहतोय सगळे आपले
गोविंद आहेत मोठ्या जल्लोषाने इकडे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ते अंडी जोरात झाली पाहिजे, पुन्हा माणिरे गावचं नाव झालं पाहिजे. ही आपली पसंत होतं ते अंडी चाललेली आहे, तशीच परंपरा चालली पाहिजे. आम्ही तुमच्या पाठीचे सहकार्य आहे. बोला गणपती बाप्पा. तर आता मॅचचं उद्घाटन दहीहंडी बोलायचे आपल्याला. दहीहंडी पोराचे पब्लिक आलेली आहे. आता जय जवानचं कोच पण येणार आहेत, ते येल्यावर पण तुम्हाला दाखवता. यांची जरा मुलाखत भेटली तर भेटली आपल्याला. हे मसोबा गोविंदा पथक आपला फेवरेट आहे, पण आपल्याला आवडणारं दुसरं पथक आहे जय जवान गोविंदा पथक. फेवरेट गाणी लागलेलं आहे. पाऊस आले अजून डायरेक्ट आताच, कारण की यावर्षी फुल जोरात प्रॅक्टिस करायचे. पोरं आलेले जा पोरं आले आणि बा आवरा पाऊस पडतो तरी कोणच पोरं गेली नाही घरा, सगळी पोरं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ काही नगरसेवक आहेत, काही उद्योजक आहेत, काही समाजसेवक आणि सगळ्यांच्या विविध पद्धती उपस्थित झालेले आहेत. आज पाहतो आपण मागची बरीचशे वर्षापासून प्रयत्न आमचा होता. अगोदर 5 थर, पुन्हा 6 तारखेनंतर 7 थराचा प्रयत्न आणि फायनली 8 थर देखील गतवर्षी हे आमच्या गोविंदा पथकानं लावून जरूर आपण बघतो ही जी पंचवृक्ष आहे, श्री बलंगड असेल किंवा कल्याणपूर्व असेल, आपल्याला पाहायला मिळतं. काय सांगाल, कारण आमचे देखील काही तिकडे गोविंदा पथकाचे सहकारी आले होते, तुमच्याशी बोलले होते, तुमच्याकडनं काही टिप्स घेतल्या होत्या, थोडक्यात काय सांगा. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागतो, कारण आम्ही 6:30ला निघालो, पण ट्रॅफिकमुळे आम्हाला पाहिजे त्या वेळेला पोहोचता नाही आलं. त्यामुळे मी पहिले दिलगिरी व्यक्त करतो. मी सर्वप्रथम जसं महेश आणि त्याचे काही सहकारी काही दिवसापूर्वी आपल्या जय जवान परिवाराच्या सरावासाठी उपस्थित झालेले होते, आणि त्यावेळेला त्यांनी संदीप दादाला खास करून गळ घातली होती की त्यांनी यावं. आणि संदीप दादाची पण फार मोठी इच्छा होती की तुम्हाला भेटावं, परंतु त्याचा सध्याचा फोकस प्रो गोविंदा आहे. आणि जसं संकल्प जय जवान गोविंदा पथकाने केलेला आहे 11 थरांचा, त्या गोष्टीच्या पाठीमागे होता. त्यामुळे संदीप दादा जरी येऊ शकला नाही तरी संदीप दादाने खास म्हणजे सांगितलं की महेशने सांगितलं तर आपल्याला तिथे जावं लागेल, आणि त्यामुळे त्याच्या विनंतीनुसार मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मी महेशकडनं पण माहिती घेतली होती की जय मसोबा गोविंदा पथक हे या संपूर्ण कल्याण, नाना भिवंडी, अंबरनाथ या संपूर्ण भागामध्ये सगळ्यात मोठं गोविंदा पथक आहे. आणि 8 थर त्यांनी गेल्या वेळेला लावलेले आहेत, बरोबर ना? ओके. आणि मी आमच्या प्रशिक्षक श्री संदीप ढवळे सरांतर्फे आणि जय जवान परिवारातर्फे नक्कीच असं तुम्हाला सांगेल की तुम्ही या 8 थराचे 9 थर करून या संपूर्ण तुमचा जो कल्याण डोंबिवली अंबरनाथ जो परिसर आहे त्याच्यामध्ये तुम्ही 9 थर लावून एक या इकडचे कल्याणचे राजे तुम्ही ठरावेत. आणि मला खूप आनंद होईल की ज्या वेळेला तुम्ही 9 लावाल त्यावेळेला संदीप दादाच्या तर्फे मी तुम्हाला सांगतो की संदीप दादा तुमचे 9 थर लागल्यानंतर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी भेटायला येतील. सर खूप चांगलं तुम्ही सांगितलं. आणि आपण पाहतो तुम्ही देखील जेव्हा सुरुवात केली खूप सारे प्रयत्न केले, एवढं इझी नव्हतं. 6 थर किंवा 7 थर 8 थर 9 थर 10 थर आपण पाहिले. आमचे देखील इकडचे सगळे गोविंदा पथक आहेत, काही ज्येष्ठ आहेत, आता काही नवतरुण आहेत. काय सांगाल, काय थोडक्यात थोड्याशा टिप्स द्याल की कशा पद्धतीने सराव करायला पाहिजे? मग सिटीचा सराव असेल किंवा बेसचा सराव असेल किंवा वरती तुम्ही ज्यावेळेस एक्के मारता त्यावेळेस थोडक्यात जर थोडंसं मार्गदर्शन केलं, कारण सगळीकडे आता आमच्या आहेत उपस्थित, थोडक्यात जर तुम्ही सांगितलं तर ते बरं वाटेल. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की कोणताही गोविंदा पथक आणि कोणत्याही गोविंदा पथकाचे जे थर वाढतात, मग ते आमची जी सुरुवात होती ती पण 5-6 थरापासून झालेली होती.
6चे 7, 7चे 8, 8चे 9 आणि 9चे आता 10 थर झाले. त्याच्या पाठीमागे अथक परिश्रम तुमचे खूप गरजेचे असतात. संदीप सर जरी आज उपस्थित नसले तरी संदीप सर ज्या ज्या ठिकाणी जातात, संदीप सर ज्या ज्या गोविंदा पथकांना भेटतात, त्यांनी नेहमी त्या गोविंदा पथकांना असं सांगितलं गेलेलं आहे. आणि तेच मी तुम्हाला आता इथे सांगेन की कोणत्याही प्रशिक्षकाने किती जरी सांगितलं तरी त्या गोविंदा पथकातली जी मुलं असतात ती मुलं किती मन लावून त्या प्रॅक्टिसला उपस्थित होतात, प्रशिक्षकाचं किती ऐकतात आणि त्यांच्या जे स्वप्न आपण पाहतो, मग ते 8 थराचं स्वप्न असो 9 थराचं स्वप्न असो, त्या प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेताय याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. त्यामुळे मी तुमचे जेवढे गोविंदा पथकातले खेळाडू असेल, बाळगोपाळ असेल, त्यांना मी हे सांगू इच्छितो की ग्राउंड बेसपासून आपण टॉपपर्यंत जर गेलो तर त्याचा ग्राउंड बेस हा तितकाच मजबूत असावा. शिड्या तुमच्या ज्या लागतात त्या शिड्यांचा जो प्रमुख असेल, जसं माझ्या मते महेशला त्या दिवशी संदीप दादाने संपूर्ण मार्गदर्शन केले, तरी पण मी तुम्हाला हे सांगेन की तुमच्या ज्या शिड्या आहेत त्या शिड्या खूप परफेक्ट असाव्यात. खूप वेळेला असं असतं की चला रे एकदा ट्राय लागली की झालं, आराम करा अर्धा तास. असं नाही. जय जवानची प्रॅक्टिस तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी कंटिन्यू गॅप नाही टाकत. त्यामुळे तुमचा स्टॅमिना चेक केला जातो. जेवढा तुमचा स्टॅमिना जास्त तेवढा तुम्ही त्या ठिकाणी थर उभं करण्यासाठी दग धरू शकता. आणि कोणतेही थर फक्त लावायचे म्हणून लावू नका, तर ते चढून उतरतील कसे याच्याकडे लक्ष द्या. मग ते 7 थर असले तरी आणि 8 थर असले तरी वरचे जे बॅलन्सिंग करणारे असतात, साधारणपणे वरचे 3 एक्क्याच्या खाली तुमची तिरी असेल किंवा दुरी असेल, तर ते तिरी आणि दुरी कशा पद्धतीने स्वतःला बॅलन्स करतायत आणि वरच्या 3 मुलांची काळजी कशी करतायत. इव्हन तुमचे जे प्रशिक्षक असतील ते सुद्धा, म्हणजे आमच्या प्रशिक्षकाने, आमच्या संदीप दादाने नेहमी असं सांगितलेलं आहे सर्वांना, ग्राउंड पासून वरचे जे थर आहेत 2रा, 3रा, 4था, 5वा, त्या थरांना तो नेहमी असं मार्गदर्शन करतो. तुम्ही एक वेळ कदाचित पडणार तर नाहीच, पण पडलात तर वरच्या 3 मुलांना काही झालं नाही पाहिजे याची काळजी तुमच्यावर आहे. त्यामुळे तो खालच्या ग्राउंड पासूनचा जो थर लागतो त्यावेळेला त्या प्रत्येक थरामध्ये एक प्रमुख असतो. तो प्रमुख त्या पूर्ण सर्कलला मार्गदर्शन करत असतो. काउंटिंग चालू असते. सगळ्यात मोठी गोष्ट आहे काउंटिंग. तुमच्या काउंटिंग मध्ये तुम्हाला किती थर लागतात आणि किती काउंटिंग मध्ये तुमचे थर उतरू शकतात हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला थोडंसं बसलं तर तुमची मुलं किती वेळ तग धरायचा आहे, तो वरचा अप झालेला आहे की नाही, मग त्याच्यानंतर उतरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन जर आपण व्यवस्थित पकडलं तर मला नाही वाटत की तुमच्या 8 थराचे 9 थर व्हायला वेळ लागेल. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला अजूनही सांगेन की यशाला शॉर्टकट नसतो. यश हा तुमच्या अथक मेहनतीनेच मिळणार आहे. जय जवान गोविंदा पथक सुद्धा एक, जर आपण 2000ची ओपनिंग आहे आमची जी 5 वर्ष होती, 5 ते 6 वर्ष, इव्हन तो आम्ही 2007 पर्यंत आम्ही ते धक्केबुक्के खाल्लेले आहेत. आम्ही त्या लाईनमध्ये उभे राहिलेलो आहेत. आम्ही ते 5-5, 6-7 तास वाट पाहिलेली आहे. त्यामुळे ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला पेशन्स शिकवते, तुमचा संयम शिकवतो. त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोविंदा पथकामध्ये, गोपाळामध्ये तो संयम सुद्धा असावा की आपला थर लागताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. कारण कधी कधी असं असतं की झाले ना 8 लागले ना मग पडलो तरी काय नाही, पण ही गोष्ट फार चुकीची आहे. तुम्ही हा डोक्यामध्ये ठेवा की तुमचे 8 थर हे संपूर्णतः उतरले पाहिजे. जेव्हा तुम्ही तो उतरण्याची क्षमता ठेवाल त्यावेळेला तुमचे 9 थराची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस ऑलरेडी केलेली असणार आहे. आणि मला असं वाटतं की मी त्या दिवशी महेशशी पण बोललो आणि याच्या अगोदर पण महेश मला एकदा मी भेटलो होतो, त्यावेळेला सांगितलं की इकडचे सगळे पोरं जे आहेत सगळे रांगडी पोरं आहेत, म्हणजे करायचं म्हणजे करायचंच, पाठी यायचं नाही, अशातली पोरं आहेत. तर बस अजून काय पाहिजे, तेच पाहिजे असतं त्या मुलांकडनं. आणि मला परत एकदा सांगायला आवडेल की तुम्ही नक्कीच तुमच्या या वर्षीच्या संकल्पामध्ये सुद्धा यशस्वी ठराल. खूप खूप धन्यवाद. आता वेळ लागेल आपण लगेचच पेशंटचं अनावरण करू. सगळ्या ग्रामस्थांना, सगळ्या पाहुण्यांना विनंती आणि जय जय
अरे तोंड उठला अरे गोविंदा पदक नांदगाव कल्याण पूर्वचा हा गोविंदा हा विशेष सन्मान आमच्या ग्रामस्थांच्या वतीने जय जवान गोविंदा पदक तिकडे त्यांचे सगळे सहकारी उपस्थित आहेत त्यांच्या मनापासून आभार. त्या माहितीमध्ये मला असं समजलं की 1994 साली या जय म्हसोबा गोविंदा पथकाची स्थापना झाली होती आणि आज जवळपास 32 वर्ष झाली. या 32 वर्षामध्ये या जय म्हसोबा गोविंदा पथकाचे जे जुने जाणते गोविंदा खेळाडू आहेत त्या कैलास जोशी, वसंत भोईर आणि सर्व मान्यवर त्यांनी जी सुरुवात केलेली आहे आय थिंक सो त्या रोपट्याचा आज मोठा वृक्ष झालेला आहे. आणि मला खूप बरं वाटलं की कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर सारख्या परिसरामध्ये म्हणजे मलंगडच्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदा पथकाला रुजवणं, वाढवणं आणि त्याची क्रांती करणं खरोखर खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्या जय जवान गोविंदा पथक आणि विशेष करून संदीप ढवळे सरांतर्फे आपल्या संपूर्ण जय म्हसोबा गोविंदा पथक आणि त्या आजूबाजूच्या सर्व नागरिकांना येणाऱ्या वर्षासाठी, येणाऱ्या दहीकाला उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही मोठे यश संपादन कराल अशी मी ईश्वरासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद करायचा. आपले दादा दीपेश दादा आणि हर्षल दादा या आता आल्या ना आपल्या सोल्यामध्ये आले. तर आज ओपनिंग होती आपली ना, आज सर्वाचा पहिला दिवस पण होता. तर दादा कसं वाटतं तुम्हाला आज? गेल्या वर्षी आपण जे बोललेलं ते करून दाखवलं, यावर्षी कसं वाटतं तुम्हाला? यावर्षी गेल्या वर्षी 8 ठरले अंकुश दादा आमच्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या प्रयत्नाने म्हणजे आम्ही 8 ठर लावलेले होते. तर यावर्षी त्यांची कुठेतरी कमी भासते आणि भासेलच, काय आठवण ती राहतीलच. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता कुठेतरी खंत वाटतं की 8 ठर आम्ही आता यावर्षी प्रयत्न करावाच लागेल, कारण अंकुश दादा नाही, पण आम्ही प्रयत्न करून 8 ठर लावून दाखवू. पण बघितलाच असणार का आपल्या जय जवान पथकाचे कोच आलते विजय सर आणि संदीप सर, तर त्याही तुम्हाला कसं मार्गदर्शन केलं यावर्षी? यावर्षी त्याही मार्गदर्शन असं केलं आहे की तुम्ही 8 ठर लावून तुम्ही उतरायला पाहिजे आणि काय जर मुलांचं काय सपोर्ट वगैरे पूर्ण 100% द्यायला पाहिजे, फुल एनर्जीमध्ये 100% द्यायला पाहिजे. ना यावर्षी आपल्या संघाकडून काय अपेक्षा असतील तुमच्या मुलांकडून? भरपूर मोठी होती, पण कुठेतरी खंत वाटतं अंकुशाचा नाही, कुठेतरी खंत ती वाटते, पण करून दाखवू, काहीतरी नवीन करू यावर्षी. ना या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही गावातल्या मुलांना आणि जे सरावाला येतात त्यांना काय बोलणार? माझ्या मते तर सर्वांनी 100% द्या यावर्षी, कारण की आपल्या गावाचं नाव आणि पथकाचं खूप मोठा उंचावर न्यायचं आहे. तर चला आपल्या संघाला अशीच शुभेच्छा, यावर्षी पण आपण काहीतरी नवीन करू. धन्यवाद. काय फुल मेहनत चालू आहे इथं. टेबल खुर्च्या पोचवायला पाऱ्या टेबलला खुर्च्या पोचवल्या ना, आता अजून टेबल पोचवायचं. तर आता वाजल्या 12, उद्या जायचे कामावर 5 वाजता उठून.
ना भावेश शेठ ना हर्षद आहे, त्यांच्यावर मी बी आल्या. तर चला आता करता ब्लॉगला इथंच एंड. भेटू तुम्हाला आता दहीहंडीच्या नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आमच्या गोविंदाला सपोर्ट करा. आणि यावर्षी मोठा धमाका करूच आम्ही परत एकदा. बाय बाय, गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या भावाला जाम मेहनत करते. आणि आता नवीनच लवकरच काहीतरी मोठा विषय येणार आहे, तुम्ही बघा. बाय, गुड नाईट. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. नचने तो मेरा आज जी करदा कप्तान हाँ दे जलसा ते नचने तो मेरा आज जी करदा कप्तान हाँ दे जलसा ते नचने तो मेरा आज जी करदा.